बुल्ढाना जिले में 21 दिसंबर को नगरपालिका चुनाव और परिणाम के सिलसिले में किसी भी अनुचित घटना को रोकने के उद्देश्य से आज बुल्ढाना के कारंजा चौक में बुल्ढाना उप विभागीय पुलिस स्टेशन के अधिकारी और कर्मचारियों ने मॉक डिस्पर्सल और रूट मार्च निकाला, जहां पर नगरपालिका मतगणना के सिलसिले में पुलिस के द्वारा स्थिति पर नियंत्रण पाने के लिए रंगीन प्रशिक्षण आयोजित किया गया है। आपको यहां बता दें कि इसमें दंगा नियंत्रण दस्ते के साथ रैपिड एक्शन फोर्स के माध्यम से कानून व्यवस्था की स्थिति उत्पन्न होने पर क्या क्या सावधानियां बरतनी है, इसकी रंगीन ट्रेनिंग दी गई है। इस दौरान बुल्ढाना शहर में रूट मार्च भी निकाला गया है। आगामी मतगणना के दिन जिले के नागरिकों से प्रशासन और पुलिस प्रशासन को सहयोग करने की अपील अपर पुलिस अधीक्षक अनमोल गायकवाड़ ने की है। आज बुलढाणा शहरामध्ये बुलढाणा उपविभागांतर्गत जे पोलीस स्टेशन्स आहेत त्या पोलीस स्टेशनच्या मधील संबंधित अधिकारी आणि अंमलदार यांची आज दंगा काबू योजना बुलढाणा शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। दंगा काबू योजनेच्या सोबतच मॉब डिस्पर्सल ड्रिल आणि रूट मार्च याचे आयोजन करण्यात आलेलं आहे। 21 डिसेंबर 2025 ला नगरपालिका मतमोजणी आहे आणि त्या नगरपालिका मतमोजणीच्या अनुषंगाने बुलढाणा शहर आणि परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी, लोकांमध्ये शांतता त्या ठिकाणी व्यवस्थित राहण्याचं काम करावं आणि कुणीही त्या ठिकाणी कायदा मोडणार नाही या अनुषंगाने एक मोहीम जी आहे ती याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेत आहोत। सर्व नागरिकांना याच्या माध्यमातून आवाहन आहे की नागरिकांनी आगामी मतमोजणीमध्ये पोलीस असेल, प्रशासन असेल यांना सहकार्य करावं। कुठेही काही अनुचित प्रकार त्या ठिकाणी निदर्शनास आल्यास तत्काळ पोलीस स्टेशनला, त्याचबरोबर जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना ती माहिती कळवावी। कुणीही कायदा हातात घेणार नाही या दृष्टीने प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्याबरोबर कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही, त्या दृष्टीनेच आजचं हे जे नियोजन आपण केलेलं आहे। या दंगा काबू योजनेमध्ये 7 अधिकारी आहेत, त्याचबरोबर 62 पोलीस अंमलदार, 122 होमगार्ड्स या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। विशेष म्हणजे याच्यामध्ये आपलं जे RCP पथक आहे, रॉयट कंट्रोल प्लाटून, ते रॉयट कंट्रोल प्लाटून याच्यामध्ये सहभागी झालेलं आहे आणि या बुलढाणा शहर आणि परिसरातील नागरिकांना या ठिकाणी निर्भयपणे त्यांचं जनजीवन जे आहे हे या ठिकाणी जगता येणं गरजेचं आहे, याच्यासाठी एक विश्वास देण्याचं काम या माध्यमातून आपण करत आहोत।